मंदिरात पाऊल टाकताच मला देवीचे डोळे चमकत असल्याचा भास झाला. हा चमत्कार होता की फक्त एक भ्रम? चला जाणून घेऊया या प्राचीन मंदिरामागचं रहस्य. मित्रांनो, भद्रावतीच्या मध्यभागी उभे असलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर हजारो वर्षाच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत चंडिका माता मंदिराचा इतिहास, ती प्राचीन वास्तुकला आणि काही अशा गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. आजचं भद्रावती शहर पूर्वी भांडक या नावाने ओळखलं जात होतं. महाभारतातही या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यासारख्या अनेक राजवंशांनी या भूमीवर राज्य केलं. त्यामुळे भद्रावतीमध्ये आजही अनेक प्राचीन मंदिरे, शिल्पे आणि पुरातत्वीय अवशेष पाहायला मिळतात. ब्रिटिश काळात पुरातत्ववेत्ते अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी भद्रावती परिसरातील प्राचीन अवशेषाची नोंद केली होती. त्यामुळे या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व संपूर्ण भारतात अधोरेखित झाले. भद्रावतीच्या पंचशील नगर परिसरात असलेले हे चंडिका माता मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीचे उत्तम उदाहरण मानले जाते. काळ्या दगडात उभारलेले हे मंदिर, समोरील शिवलिंग, 4 खांबाचे सभामंडप आणि गाभाऱ्यातील चंडिका माता, महालक्ष्मी व भवानी मातेच्या मूर्ती आजही त्या काळातील स्थापत्यकलेची साक्ष देतात. 4 दगडी खांबावर उभा असलेला हा प्राचीन सभामंडप आणि त्याच्या मध्यभागी विराजमान असलेली शिवपिंडी, हे दृश्य पाहताच मन नकळत इतिहासाच्या प्रवासाला निघून जातं. या वस्तूकडे पाहताना सहज कल्पना उभी राहते. कदाचित प्राचीन काळात राजे महाराजे एखाद्या मोहिमेवर किंवा युद्धावर जाण्यापूर्वी येथे येऊन चंडिका मातेची आणि भगवान शिवांची पूजा अर्चना करत असतील, विजयासाठी आशीर्वाद मागत असतील. जेव्हा मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला तेव्हा आत खूपच अंधार होता. काही क्षण तर काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. मग बाहेरचा थोडासा उजेड मिळावा म्हणून मी दरवाजापासून थोडा बाजूला सरकलो आणि अचानक माझी नजर देवीच्या मूर्तीवर गेली. त्या क्षणी मला देवीचे डोळे चमकत असल्याचा भास झाला. तो प्रकाशाचा खेळ होता की माझा भास, भावनेतून आलेला एखादा विलक्षण अनुभव, हे मी ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या क्षणी अंगावर अक्षरशः शहारे आले. मंदिराच्या गाभाऱ्यातील शांतता, दाट अंधार आणि ते गूढ वातावरण मनात एकच वेळी भीती, आदर आणि भक्तीची भावना निर्माण करत होतं. हा अनुभव प्रत्येकाला वेगळा वाटू शकतो, पण माझ्यासाठी तो आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला. स्थानिक श्रद्धेनुसार चंडिका मातेची मूर्ती स्वयंभू मानली जाते. अनेक भाविकांचा विश्वास आहे की ही मूर्ती मानवी हातांनी घडवली नसून देवी स्वतः येथे प्रकट झाली. मंदिराखाली गुप्त भुयार असल्याची कथा अनेक वर्षापासून सांगितली जाते. काही लोकांच्या मते हे भुयार दूरवरच्या किल्ल्यापर्यंत जात होते, पण आजपर्यंत याचा पुरातत्वीय पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे ही एक लोककथा म्हणून ओळखली जाते. या मंदिराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हे मंदिर आजूबाजूच्या जमिनीपेक्षा सुमारे 3-4 फूट उंच पातळीवर बांधलेले दिसते. नवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. चंडिका माता ही आदिशक्तीचे उग्र आणि रक्षण करणारे रूप मानले जाते. स्थानिकांची श्रद्धा आहे की मनापासून केलेली प्रार्थना माता स्वीकारते आणि भक्तांच्या संकटापासून रक्षा करते. इतिहास, श्रद्धा आणि प्राचीन वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायचा असेल तर भद्रावतीतील चंडिका माता मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला चंडिका मातेबद्दल आणखी एखादी स्थानिक कथा माहीत असेल तर ती कॉमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच विदर्भातील इतिहासाच्या अनोळखी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राकेश भवानी ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत